वहिनीचा नवरा म्हणजे कोण माहित नाही? अहो, तो ज्याला तुम्ही लहानपणापासून भाऊ म्हणून ओळखता. बहिणीच्या नवऱ्याला कसं जिज्जू, भाऊजी अशी वेगळी वेगळी नावं ठेवलेली आहेत. या नात्याला काय नावच नाहीये. भाऊ आपल्याला माहितीये तो कायम भाऊच असणार आहे. बहिणीचा नवरा म्हटलं की कसं सगळे साली लोक त्याच्या मागे पुढे. ते राजू श्रीवास्तव म्हणतो तसं जिज्जू एक रसगुल्ला. पण ते वहिनीचा नवरा म्हटलं की आपला भाऊ शिव्या खुल्लम खुल्ला. जेव्हा भाऊजी आपल्या बहिणीवरती खूप प्रेम करतो, तिचे लाड पुरवतो, तेव्हा मात्र ताईला असं कोणा मारून मारून लेकीस तू. तेच जर भाऊ आपल्या बहिणीसाठी काय करत असेल तर तेव्हा अतिचही नाही, एवढं कुठं असतं का, जरा जास्तच मागे पुढे करतो. ओव्हर आहे ओव्हर. जेव्हा बहीण आपल्याला फोन करून सांगते आपल्या नवऱ्याचं कौतुक, की कसं तुम्हाला कामात मदत करतो, माझं मन दुखवत नाही, घरचे सुद्धा जर काय बोलायला लागले तर स्टँड घेतो माझ्यासाठी, अजिबात मला कामं सांगायचं नाही, या भाषेत माझ्याशी बोलायचं नाही म्हणून घरी बजावून ठेवलंय. हीच गोष्ट जर वहिनीचा नवरा करायला लागला तर बायकोचा बैल झालाय नुसता. आई वडिलांना विसरूनच गेलाय. ह्याच्यासाठी एवढा मोठं केलं होता कायला, नालाय काय नुसतं. अहो, आमचंच नाणं खोटं, तिला तर काय बोलून उपयोग आहे. जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये बोललोय की आई वडील जेव्हा सासू सासरे बनतात तेव्हा प्रॉब्लेम होतात, तसंच जेव्हा भाऊ बहीण दीर किंवा ननंद बनतात ना तेव्हा प्रॉब्लेम सुरू होतात. ज्या गोष्टी आपल्या बहिणीला मिळाव्यात म्हणून आपण प्रे करत असतो, त्याचा आनंद असतो, त्याच गोष्टी वहिनीला मिळाल्यानंतर जेलसी आणि इन्सिक्युरिटी का फील होते. कुठं मनात तर इच्छा ही असते की हा भाऊ जे काय करतोय आपल्या बहिणीसाठी, की काश आपला नवरा आपल्यासाठी हे सगळं केलं असता. त्याच्यामुळे होते का? मला जेवढं कळतं या प्रॉब्लेमचं मूळ कारण म्हणजे प्रेमाचं कन्फ्युजन. मुलांना आपल्या आईवर जीवापाड प्रेम असतं, पण मोठं झाल्यावरती जेव्हा त्यांना बहिणीचं नातं इंट्रोड्यूस होतं तेव्हा बहिणीवरती पण तेवढंच तो प्रेम करतो. त्यावेळी आईला जेलसी फील होते का, की अरे बहीण आता माहिती झाली तर तिच्यावरतीच प्रेम करतोय, मला विचारतच नाही. किंवा जर उद्या जाऊन आईची काळजी घ्यायला लागला तर बहिणीला इन्सिक्युरिटी होते का, अरे आईकडे किती लक्ष देतोय, बहिणीचा काय आहे का नाही. ते होत नाही, कारण तिथं आपल्याला ती क्लॅरिटी आहे की ह्याचं आईवर जेवढं प्रेम आहे तेवढंच बहिणीवरती प्रेम आहे. आणि एक मुलगा म्हणून मी आईवर ज्या पद्धतीने प्रेम करतो त्याच पद्धतीने बहिणीवरती नाही करू शकत ना. बहिणीवरती प्रेम करण्याचा प्रकार ती पद्धत वेगळी आहे. एक्झॅक्ट सेम लॉजिक प्रमाणे जेव्हा माझ्या आयुष्यात माझी पत्नी येईल तेव्हा तिच्यावरती मी जेव्हा पण प्रेम करेल, आईवरती मी माझ्या पत्नीप्रमाणे बहिणीप्रमाणे प्रेम करू शकत नाही. तसंच बहिणीवरती बहिणीसारखंच प्रेम करणार, माझ्या पत्नीवर मी माझ्या पत्नीसारखंच प्रेम करू शकतो. तर या प्रत्येक प्रेमाचे वेगळे घडे आमच्या डोक्यामध्ये असतात. आईच्या प्रेमाचा घडा, बहिणींचा, बायकोचा, हे वेगळे वेगळे आहेत. त्यामुळे तो तुम्ही मिक्स करू नका. तुम्ही सगळ्यांनी मिळूनच त्याला दादा मला एक वहिनी आण असं नाचत नाचत नवीन नक्षीदार घडा आणून दिलाय ना. आता नवीन आलेला घडा मग तो प्रेमाने भरणारच की. तुमचे तर भरलेले ठेवलेलेच आहेत अजून. तुमच्यावरचं प्रेम यामुळे कमी होत नसतं हे तुम्ही पहिला तुमच्या मनाशी ठाम ठेवलं ना तर ते सगळे प्रॉब्लेम होणारच नाही. जसं दोन बहिणी जर असतील तर या बहिणीला दुसऱ्या बहिणीवर जास्त प्रेम आहे म्हणून राग येत नाही ना, तसं आलेली बहिणी पण तुमची एक बहीण समजा ना. उलट बरोबरीच्या समवयस्क म्हणून आईकडून जर अशा काही कंप्लेंट्स येत असतील तर तुम्ही समजवलं पाहिजे. त्याची ती पत्नी आहे, तो तिची काळजी घेणारच आहे, पण असं समजू नको की तो तुझी काळजी घेणार नाही, तुझ्यावरती तेवढंच तो प्रेम करतो. उगाच आपलं सारखं फोन करून इकडे लक्ष ठेवण्यापेक्षा काय चाललंय ग, काय केलं दादानी, काय नवीन आणलं तिच्यासाठी, हे करत बसण्यात काय मजा नाही. प्रत्येक इंडिव्हिज्युअल कपल ही एक सेपरेट फॅमिली आहे हे लक्षात घ्या. आपण शेजारच्या घरात जाऊन सल्ले देत बसू का हो तुम्ही तुमच्या बायकोशी अशा का वागता किंवा तू तुझ्या नवऱ्याशी अशा का वागते, नाही देऊ शकत. मग ह्या पण फॅमिलीमध्ये लक्ष घालून सल्ले देण्याचं तुमचं काही काम नाही. एकदा काही क्लॅरिटी आली आणि ते समाधान तुम्ही तुमच्या मनाशी ठेवला आणि विश्वास ठेवला ना की बाबा भाऊ आपलाच आहे, मुलगा आपलाच आहे, तो आपल्याला काही कमी पडून देणार नाही, तो आता फक्त नवीन आलेली जबाबदारी उत्तम पद्धतीने पार पडते, उलट त्याचं कौतुक केलं पाहिजे, त्याला सपोर्ट केला पाहिजे. थोडक्यात काय, बाय लॉ येणारी जी नाती असतात त्याऐवजी बाय बर्थ जी नाती आपल्याला माहिती आहेत ह्यामध्येच या नवीन नात्यांना सुद्धा फिटिंग करा. कारण बाय बर्थ असलेल्या नात्यांचं एक डिफॉल्ट सेटिंग असतं, तिथं हेवे दावे राग नाराजी असं काही राहत नाही काही झालं तरी. तसंच जर इथं झालं ना तर आयुष्य खूप सोपं होऊन जाईल तुमच्यासाठी सुद्धा आणि नवीन जोडप्यांसाठी सुद्धा. पुन्हा भेटूया आपल्या लग्नाच्या खिचडीच्या नवीन तडक्यासोबत. धन्यवाद.